छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। त्यांची भावजय खासगी पीएच्या देशी दारूच्या दुकानांना एका दिवसात मंजुरी दिल्याचा आरोप भुमरेंवर आहे। या संबंधित एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे। खंडपीठाकडून विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले। तसंच दारूबंदी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी होणार आहे। त्यामुळे आता भुमरेंच्या अडचणी आणखी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खासदार संदीपान भुमरे यांचे जे नातेवाईक आहे त्यांच्या नावावर दारूचे दुकान अवैधरित्या चालू आहे आणि त्याला अनधिकृतपणे सर्व अधिकाऱ्यांनी मिळून एका दिवसात संमती दिली आहे। त्या संदर्भात याचिका दाखल केली आहे। मान्यता म्हणजे त्यांना एनओसी दिली, नो ऑब्जेक्शन दिलेलं आहे त्यांनी दारूचे दुकान चालवण्यासाठी। यामध्ये नोटीस बीडीओ सीईओ यांना नोटीस इश्यू झालेले आहेत। महाराष्ट्र शासनाला नोटीस इश्यू झालेली आहे। त्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उपायुक्त यांनाही नोटीस इश्यू झालेली आहे। त्याच्यात दरम्यान अवैधपणे प्रस्ताव तयार करून एका दिवसात दारू दुकानांना मंजूर करून घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे। पांढरवड हे गंगापूर तालुक्यात आहे। त्या ठिकाणी देशी दारूचं दुकान छाया राजू भुमरे यांच्या नावे चालू आहे। या विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या भाऊजाई आहे। सरपंच आणि ग्रामसेवकांनी तो ठराव पास करून गट विकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांना पाठवला। त्यांनी जागेवर बसूनच त्याच तारखेला तो जशाच तसा एक्साईज वाल्यांकडे दारूबंदीकडे पाठवला आणि तसं ते दुकान मंजूर झालं। तसाच प्रकार पैठण तालुक्यात देखील झालेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा तत्कालीन व्हिडिओ रामावत म्हणून आहे, त्यांनी तो कार्यालयात बसूनच तो ठराव पास करून लगेच एक्साईजला पाठवला आणि ही सगळी प्रक्रिया राबवली आणि ती मंजूर झाली आणि आज सध्या दुकानं चालू आहे।